देखील आम्ही निवेदन सादर केलेले आहे की या फुलंब्री तालुक्याचे विद्यमान आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे पती यांनी दोघांनी मिळून केलेला जो काही भ्रष्टाचार आहे तो त्याची सखोल चौकशी करण्यात येईल। मागच्या 2 महिन्यापूर्वी स्कॅनर QR घोटाळ्याची जो अंबादास दानवे साहेबांनी विषय केला होता आणि 4 आठवड्यात उत्तर देतो म्हणून सांगितलं होतं अतुल चव्हाण यांनी, ते अंबादास दानवे साहेबही तिकडे गेले, अतुल चव्हाण साहेबही तिकडे गेले आणि 4 आठवडेही तिकडे गेले, कोणी याच्यावर उत्तर दिलेलं नाही। सामान्य माणसाला या ठिकाणी अंधारात ठेवून लाखो करोडो कोटीचे भ्रष्टाचार या अतुल चव्हाण यांनी केलेले आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना देखील आम्ही या निवेदनातून सन्माननीय विभागीय आयुक्त यांच्या मार्फत सांगितलेलं आहे की या तालुक्यामध्ये आमदार असताना पतीला आपण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नियुक्ती दिलीच कशी, हे कुठं नियमात बसतं? आमदार पक्षाचं काम करत असताना आमच्या सरकारी टॅक्स मधून पैसा घेणारा हा अतुल चव्हाण त्या आमदाराची पार्टी मजबूत करण्यासाठी, त्या आमदाराचं राजकीय वरदहस्त मजबूत करण्यासाठी मदत करतोय। पैशाच्या बॅगा घेऊन तो अतुल चव्हाण या ठिकाणी फिरतोय। याच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचा आपल्याला प्रश्न आहे, आपण ही नियुक्ती भाजपचे आमदार निवडून यावेत, भाजपचे सदस्य निवडून यावेत यासाठी दिलेली आहे का? असं असताना आमच्या तालुक्यामध्ये आमदार काम करत नसताना, कुठलेही शासकीय कामं होत नसताना हे अतुल चव्हाण सामान्य माणूस जेव्हा सामान्य माणसाच्या समस्याविषयी या आमदाराला प्रश्न विचारते तेव्हा हे धमकी देण्याचं काम करताय, तेव्हा सुपाऱ्या देण्याचं काम करताय आणि आमची सुपारी दिली असं आम्हाला त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं की बाबा जरा सांभाळून राहा, या अतुल चव्हाणनी तुमची सुपारी दिली आहे, पुढच्या 2-4 महिन्यात तुमचा कार्यक्रम ते करणार। अरे आमची सुपारी दिली, आम्ही मरायला घाबरत नाही, पण आमच्या नादाला लागला तर आम्ही नान केल्याशिवाय सोडत नाही, ते सांगण्यासाठी आज या ठिकाणी